नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलो आहे पवारवाडी गावामध्ये, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव। तर आज पाहू या गावामध्ये आपण सर्वे घेऊ आणि मी प्रयत्न करतो ही व्हिडिओ अनकट असेल। अनकट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये कुठेही कट करणार नाही। ज्यांचं जे म्हणणं असेल, कुठला पक्ष सत्तेत पाहिजे, कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे, ते आपण सगळं जशाच तसे दाखवणार आहेत। कुठलाही कट या व्हिडिओमध्ये मी करणार नाही। तर आता तुम्ही सांगा, नाव सांगा तुमचं। जयपाल प्रभू मुंडे। जयपाल प्रभू मुंडे, हा काय म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीबद्दल? मोदी सरकार परत पाहिजेत का काँग्रेस पाहिजे का उमेदवाराबद्दल काही म्हणणं आहे? मोदी सरकार पाहिजे ना परत। मोदी सरकारच्या चांगल्या योजना आहेत, त्याच्यामुळे मोदी सरकार परत पाहिजेच। कुठल्या योजना तुम्हाला आवडल्या मोदी शेतकऱ्याला पगार चालू आहे मोदी सरकारची, प्लस मोदी सरकारनं रेल्वे आणलेली आहे उस्मानाबादसाठी। मोदी सरकारच्या चांगल्या अशा भरीव योजना आहेत। रेल्वे केव्हा आली? आताच आली ना, आताच निधी टाकलाय ना मोदी सरकारनं। म्हणजे काही नवीन लाईन होणार आहे हा, का? नवीन लाईन होणार आहे। आधी तर रेल्वे आहे, पण आता तुळजापूर तुळजापूर रेल्वे होणार आहे, धाराशिव। हा, म्हणजे धाराशिव ते सोलापूर जोडलेली नाही रेल्वे। त्याचं मंजुरीचे काम दिले मोदी सरकारनं, भरीव निधी दिलाय उस्मानाबादसाठी। लय दिवसापासून हे पेंडिंग होता विषय, ते मोदी सरकारच्या काळातच हे विषय मार्गी लागलाय। मोदी सरकारच्या अशा चांगल्या योजना आहेत, त्याच्यामुळं मोदी पंतप्रधान होण्याची गरजच आहे देशासाठी। दुसरं अजून कोणाचं म्हणणं? तुम्ही बोला, नाव सांगा। भीमराव मोरे। हां बोला। सत्तेत कुणी आलं, आमचं मराठा आरक्षणाचा प्रश्न कुणीच मांडलेला नाही, व्यवस्थित मांडलेला नाही। आमचं फक्त ओमराजेंनीच लोकसभेत प्रश्न तरी मांडला, आणि जरांगे पाटलामुळं आम्ही ओमदादाच्या मागं जाणार आता। ओमदादाच्या मागं। चालेल, तुम्ही बोला या। तुमचा अनुभव महत्वाचा आहे। हा ना, सांगा बोला। दत्तात्रय राघू मगर। बोला, कुठला पक्ष? मोदी परत पाहिजेत का काँग्रेस पाहिजे? मोदी परत पाहिजे ना, अर्चनाताई पाटील निवडून आली पाहिजे। अर्चनाताई पाटील येणार निवडून? हो। अजून काय म्हणणं मोदी सरकारबद्दल? काय नाही, चांगला आहे, चाललेल्या योजना ही तीन। काय बेरोजगारी काय म्हणते? तुम्ही या इकडे। बेरोजगारी आहे की भरपूर आहे। मग त्याच्यावर काय मोदी सरकार तोडगा आता पण काढतील का? काढला तर नाही आतापर्यंत? काढतील की मोदी सरकार। चालू आहे मोदी सरकारचं चांगलं। आता युवकांना काम देण्याची MIDC येईल उस्मानाबादला। राणादादाच्या अंडर खाली मोठी MIDC होणार आहे उस्मानाबादला। नाही, चालू आहे की काम चालू आहे। कोडगाव MIDC चालूच आहे की, आता सर्वे झालाय, अधिकारी लोक येऊन बघून गेले ते। राणादादाचं प्रयत्न चालू आहेत। तसं या खासदार साहेबाचं असं कुठलंच काम नाही की फक्त फोन उचलते झालं म्हणजे झालं का, असं दुसरं कुठलंच काम नाही खासदार साहेबाचं। ते काल काहीतरी पत्रकार परिषद घेतली म्हणे साहेबांनी, ओमदादांनी, आणि सांगितलं इथले उमेदवार आहेत बघा, उमेदवार सांगतो। एक आहेत ओमराजे निंबाळकर, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत, आणि दुसरे आहेत अर्चनाताई पाटील, की ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट घड्याळ चिन्हावर आहेत, आणि त्यांचे जे हजबंड आहेत, मालक आहेत, ते तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत। तर ही लढत अशी आहे। अजून कोणी म्हणणं मांडा या। लक्ष्मण दामोदर मेटकरी, माजी सरपंच पवारवाडी। काय विचारायचे? सांगा, तुम्ही सांगा। मोदी सरकार पाहिजे का मोदी सरकार पाहिजे। मोदी सरकार पाहिजे, म्हणजे देशाचा विकास होईल। विकास होईल। बरं, माझे काही प्रश्न आहेत की GSTचा जो प्रश्न आहे, जो खतावर GST लागतो, तो फार गंभीर प्रश्न आहे। 18% आहे। तर त्याच्यावर मोदींचे जे भाषणं झालेले, त्याच्यावर ते काय बोलले का? मी कोणी काय ऐकलंय का त्याच्याबद्दल, की आम्ही टॅक्स कमी करतो बाबा, शेतकऱ्याला टॅक्स बसतोय खतावर, किंवा त्याचे जे बियाणं आहेत त्याच्यावर काही मोदी साहेब बोललेत का? कुठं ऐकण्यात आहे का? तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। रस्त्याचं तर काम चांगले झालेले, ते तर मान्य आपण केले पाहिजे। गडकरी साहेबांचे त्याबद्दल आभार, त्यांचा आभार। गडकरी साहेबांचे आभार त्याच्याबद्दल। या अजून तुम्ही या, बोला। जे मित्रात बोलतात तसं बोलायचं, काही नाही जे काय। काय वाटतं ते सांगायचं। सत्ता कुणाची असो, पण ह्या सत्तेत आल्यावर कुणी सुरुवातीला नुसतं आश्वासन देतं शेतकऱ्यासाठी, पण शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही आतापर्यंत त्यांनी। काय केलंय? 12,000 काय होतंय? फक्त एक लालच दाखवलं त्यांनी। ते 12,000 आपल्याकडनं ही महागाई वाढून आपल्याकडनंच घेतात, परत आपल्याला देतात। आज तुम्ही पेट्रोलचे, सोयाबीनचे भाव काय होते, खताचे भाव काय झाले, आता औषध एक बाटली
जी बाटली 500 रुपयाला होती त्या आज 1500-2000 किंमत झाली त्याची. औषधाची फवाराची बाटली, फवारणीसाठी फवारणी असो, खत असो, काही असो. भाजीपाल्याचं मार्केट पिकवणार आपण आणि भाव कोण ठरवणार तेच ठरवतात आपले भाव. मग हे म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काही फायदा नाही. सत्ता कुणाची असो, पण सुरुवातीला करायचं आश्वासन देतात, बरोबर आहे का? मग ते पूर्ण करत नाहीत ना, हे महत्वाचं आहे. आलं बघा म्हणणं, म्हणजे सत्ता कोणाची असो पण जे शेतकऱ्यांवर टॅक्सेस लागतात ना त्याच्यामुळे अवघड होतं. आणि शेतीतून उत्पन्न फार कमी आहे. थोडंफार पाणी जरी असलं तरी उत्पन्न फार कमी आहे शेतीतून. दुधाचे भाव काय आहेत सध्या? तुम्ही या, बोला. नाही बाकी बोला ना, बाकी बोला. काही दुधाचा भाव, डेअरीचा भाव किती? डेअरीचा गाईचा भाव 30-32 आहे. 30-32 आहे. मग परवडतं का तो? दूध परवडतंय. परवडते. कसं परवडते? 30 परवडतंय दूध. नाही, मी काही भागात फिरलो तिथं भट्ट्या आहेत खव्याच्या. दूध डेअरीला आता महाराष्ट्र शासनानं 5 रुपये अनुदान दिलंय. केव्हा लागू केला अनुदान? आलेलं नाही आणि येईल की. हा, म्हणजे इथला भाव 32 पण एका लिटरला शेतकऱ्याला 5 रुपये मिळणार. मग दूध परवडणार आहे. हा, परवडणार. 5 रुपये म्हणजे लिटर मागे अनुदानाची 5 घोषणा रुपये मिळतील म्हणजे ते तोट्यात नाही जाणार. नाही तर मी बऱ्याच गावात फिरलो, बट्टीला घालतात, डेअरीला अनुदान कसलंच नाही, म्हणजे ते दूध परवडतच नाही. 1 रुपया मिळत ते नाही. लागू होईल त्यावेळेस कळेल. लागू होईल त्यावेळेस ते मिळालं, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. आणि कल्पनाताईनं रेल्वेनंतर महिलाला संधी मिळण्याचा हे दुसरा चान्स आहे. त्याच्यामुळे मी अर्चनाताईला मतदान करणार. चालेल. अर्चनताई, अजितदादा गट. हा, अजून कोणी? तुम्ही या. हा, तुम्ही नेते दिसता हो, या. आम्ही सांगितलं राहणार, तुम्हाला सांगा कोण सांगायची. हो, सांगा, या इकडे समोर. ये काय शो? या 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 या, बोला. चांगला आहे का? बोल की, सांग की. इकडे सांग. या या या, बोला. जे तुम्हाला सांगायचं राजकारणाबद्दल किंवा शेतीचे प्रश्न असू द्या किंवा नाव सांगा अगोदर. हा, नाव सांगा. अशोक मुंडे. अशोक मुंडे. हा, किंवा मोदी सरकार पाहिजे का काँग्रेस चांगलं आहे? मोदी सरकार. मोदी सरकार परत पाहिजे. ठीक आहे. आणि काय मोदी सरकारचे कुठले काम आवडले? आपलं PM किसान, महाराष्ट्रानं नमूद शासन चालू केलेलं, 1 रुपया पीक विमा, राहण्याचं काम असलेलं उस्मान जिल्ह्यात विकास कामाबद्दल त्यांची मी असं ऐकलं की 1 साइडेड निवडणूक होणार, हे खरं आहे का? खोटं आहे? खरे आहे. हा, खरं आहे. 1 साइडेड म्हणजे ओमदादाच येणार नाही म्हणजे? नाही, तिकडं वाशी तालुक्यात गेलो, मला माणूस शोधावा लागला, कोणी आहे का मोदी पंतप्रधान पाहिजे किंवा मग ते 10तला कुठेतरी 1-2 माणूस. पण इथं काहीतरी चित्र वेगळं दिसायला लागले. 50% इथं दिसायला लागले. म्हणून मी वेगळ्या भागात आलो. थोडंसं मी त्या भागात आता आपण थांबायला नको, दुसरे तालुके आपण पाहू, तिथलाही सर्वे आपण घेऊ. चालेल. अजून कोण आहे बोलणार? बोल बोल की, तू बोल की. अरे बोल रे, बोल बोल जरा. पांढरे कपडे अंगावर आहे ते, बोल. बोला नेते, बोला. ठीक आहे, मग बंद करायची व्हिडिओ जरा. पहा, आता तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल तर ही पण व्हिडिओ आपण अनकट केलेली आहे. नागरिकांचं जे काय म्हणणं आहे, जो पक्ष सत्तेत पाहिजे असेल त्याच्याबद्दल किंवा जो उमेदवार निवडून आला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडलं. तर तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही इथे येऊन बोललात, तुमचं मत मांडलं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो.